आम्ही 5 जणींनी ठरवलं होतं थेट शेगावला जायचं. सगळ्या तयार, पण एक्साइटमेंट इतकं होतं की असं वाटलं की गजानन बाबा आता लगेच समोर येतील. शेगाव पोहोचलो, सकाळी दर्शन घ्यायचं ठरवलं. तोपर्यंत काय शॉपिंग सुरू. एक म्हणते मला इयरिंग्स हवे, दुसरी म्हणते मला बँगल्स हवे. मी मात्र म्हणाले मला काही नको, मला हवी स्वामींची मूर्ती. एक क्यूट छोटी मूर्ती दिसली. मी मनात म्हणाले गोड आहे पण लहान आहे, आणि लगेच समोर आली मोठी मूर्ती. मी लगेच ओरडले बस मला हीच हवी. ते दुकानवालेही म्हटले असतील. पोरगी मात्र डिसिजन पटकन घेते. शॉपिंग झालं, पोट म्हणालं आता माझं दर्शन घ्या. गेलो जेवायला. जेवण झालं की आमच्या ग्रुपचं एक काम, ते म्हणजे फोटो सेशन. इतके फेक कॅन्डिड फोटो घेतले की मोबाईलसुद्धा म्हटला असेल अरे बस बॅटरी लो झाली रे बाबा. दुसऱ्या दिवशी उठून फुल तयार झालो. थोडं फ्लेक्स व्हिडिओ काढलं, कारण व्लॉग शिवाय ट्रिप इनकम्प्लीट. तेवढ्यात दिसले गजरेवाले काका. श्रुतीने पैसे काढले आणि कसं झालं, पैसे तिचे मात्र ब्युटी माझी. शेगाव परिसर क्लीन, शांत, डिवोशनल वाईब्स. लाईनमध्ये उभं राहून हेवी शांती मिळाली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीस. पण मोबाईल यूज बॅन. मी मनात म्हटलं बाबा फोटो डायरेक्ट मनात सेव्ह करते, इन्स्टावर नाही. बाहेर आलो, पुन्हा सुरू झालं फोटो सेशन. इतके फेक कॅन्डिड फोटो घेतले की आमच्यावर आम्हाला हसू यायला लागला. आणि शेगावला आलो आणि शेगावची कचोरी नाही खाल्ली असं होईल का? मग काय, थेट शेगावची कचोरी खाल्ली. इतकी सुंदर. मग गेलो महालक्ष्मी मंदिरामध्ये. किती सुंदर मंदिर होतं. काय सुंदर रूप त्या देवीचं. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. बाहेर आलो. बाहेर येताच आम्हाला दिसले गजानन बाबा, भोले बाबा. आणि तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि हो फॉलो नक्की करा.